कसं काय मित्रांनो, मम्मीवरती एक छोटूसा प्रँक करण्यात आलेला आहे की मम्मीला आम्ही सांगितलेलं की आम्ही काहीतरी सोन्याची वस्तू आणली आहे, बट ती पप्पाने रस्त्यामध्ये कुठेतरी पाडूनच दिली. त्याचा हा क्लिप आहे, तर तुम्ही फुल व्हिडिओ हा बघा. सगळ्या मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज भरपूर दिवसानंतर दोन चॅलेंज व्लॉग अपलोड केल्याच्या नंतर आज असं व्लॉग वाला सुरुवात करतोय आपण. सो काय करता तुम्ही, बोला कसं चाललंय आजचा दिवस? भारी चाललाय. परीक्षा कशी चालू आहे? जर ते लोक 10वी 12वीचे लोक आहेत, परीक्षा कशी चालू आहे ते मला सांगा. पेपर कसे गेले? ठोका बिंदास, अभ्यास करा बट ठोका पेपर. कारण की पेपरमध्ये क्वांटिटी पाहिजे, क्वालिटी तर पाहिजेच असते, बट क्वांटिटी असल्यावरती क्वालिटी जरा जराशी दिसून येते. म्हणून हॅक येतो हॅक, बट असं नका करू. चुपचाप अभ्यास करा, चुपचाप. पण दे ना. बेस्ट ऑफ लक. हा, बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. 12वीचे जेवढे आहेत तेवढ्यांना. सो आज पण या ब्लॉग मध्ये आम्ही काहीतरी चॅलेंज करणार आहे, बट त्याच्या अगोदर मी विचार केला की चला आपण पहिलं बाहेर चाललोय, तर ते तुम्हाला छोटं मोठं दाखवतो. एक जरा चॅलेंजची जरा एक वेगळी सुरुवात होईल. आणि खूप दिवसापासून ब्लॉग अपलोड नाही केला आहे, म्हणून कसं तरी झालं मला पण, कारण की ब्लॉग अपलोड नाही केला. दॅट इज वाय चॅलेंज अपलोड केलंय, बट ठीक आहे. तो आज मी कुठे चाललोय माहितीये का? मम्मी नाही येते, बट आज मी चाललो आहे माझ्या जुन्या घरी, माझ्या दुसऱ्या घरी, माझ्या जुन्या घरी जिकडे आम्ही पहिला राहायचो. तर तिकडे आज आहे सत्यनारायणची पूजा. आणि नेहमी तिकडे आम्ही दरवर्षी सत्यनारायणची पूजा असतेच. तुमच्या पण बिल्डिंगमध्ये असेलच दरवर्षी, सगळीकडे असतात ना नॉर्मली, सगळीकडे असतात. आपल्याकडे पण बाजूच्या बिल्डिंग मध्ये आहे. हो, आमच्या बिल्डिंग मध्ये कधी आहे काय माहिती. सो मी तिकडे चाललोय, हे लोक इकडे जाणार. हा. सो आज मी तिकडे चाललोय, मी आणि पप्पा. मम्मी इकडे जाणार. तर बघू तिकडे कसं सगळं चाललंय. आणि मी माझ्या कझिन ब्रदरकडे पण जाणार आहे, आत्याभाऊकडे जाणार. आत्याभाऊकडे ती लोक पण ब्लॉग्स करतात, तर तिकडेही जाणार आहे. आणि मग लगेच घरी येईल आणि मग बघू आपला दिवस कसा चाललाय. मी हे ब्लॉग वाला सेक्शन छोटाच ठेवायचा ट्राय करतोय. आणि बोल, काय काय करायचंय, काय काय घेऊन यायचंय बाहेरून? पप्पानी माझी जोडवी नेली आहे. हा. तुटलं ते जोडवी घ्यायची आहे. माझं हे जे आहे ना, बाली अल्बम, तुझे लहानपणी माझे लहानपणीचे अल्बम आता शोधायचे, कारण की मला व्हिडिओ बनवायचा आहे की रिॲक्टिंग टू अवर चाइल्डहुड फोटोज नंतर कधीतरी. मम्मीची जोडवी, माझी बाली, ते सगळं आणायचंय. मग बघू कसा दिवस चाललाय. मी लगेच कपडे बदलतो. 1 2. मी माझा आउटफिट दाखवायला विसरूनच गेलो. मग नंतर आम्ही पोहोचलो आमच्या जुन्या घरी, जिकडे सत्यनारायणची पूजा चालू होती. आणि मग तिकडे मी एकच काम करत होतो, प्रसाद वाटत बसलेलो. आणि इथे जे तुम्ही बघताय ते आम्ही लहानपणापासूनचे आतापर्यंत पूजामधले सगळे फोटोज आहेत. आणि ह्याच्यामध्ये माझे लहानपणाचे एवढे खतरनाक पोजेसचे फोटो आहेत. सगळे पोज मला दीदीने सांगितलेले. म्हणून आमची सत्यनारायणची पूजा चालू होती, तर हे आमचे सगळे बिल्डिंग मधले शेजारी लहानपणापासूनचे हे सगळे आहे. तरी बोला. चालू आहे. माझं पण अजून असं पब्लिक मध्ये एवढं लगेच निघत नाही, पण चालू आहे. सुरुवात कर ना पब्लिक साठी. हो. हॅलो, हे बसलेले पूजाला. हाय. चलो बाय बाय. ही मम्मीची बेस्ट फ्रेंड. मम्मी सांगत असते ब्लॉग मध्ये की माझी एक मंगल नावाची बेस्ट फ्रेंड होती ती. चलो, पूजा वगैरे आमची एकदम सगळी नीटपैकी झाली. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे माझ्या कझिन ब्रदरकडे, सौरभ. आणि ह्यांचा पण एक युट्यूब चॅनल आहे, प्रियंका सौरभ ब्लॉग. तर मी ह्यांची लिंक आपल्या व्हिडिओच्या एंडमध्ये पॉपअपमध्ये टाकेल, तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ फक्त पाहू नका, पहिला सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ बघा. पावभाजी दिलेली खूप भारी. आणि मेन पोटात आणि खूप हेल्दी पावभाजी दिलेली, खूप हेल्दी. आणि ह्यांनी सगळे जाऊन मार्केटमध्ये सगळे हेल्दी फ्रुट्स आणलेत. नो झेप्टो, नो ब्लिंकिट, डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन मागितले. लोकल मार्केट, रावडी लोकल मार्केट. आणि मी माझं आधीच बोलणं झालेलं गौरांशी की तो डाएटवर चाललाय. मग ठीक आहे, चला आता याच्यासाठी हेल्दी स्टव बनवूया. तर मी त्याला आज हेल्दी पावभाजी प्लस माझ्या बायकोने ती हेल्दी पावभाजी कशी बनवायची त्याची त्याला रेसिपी दिली आहे. तो पुढच्या ब्लॉग मध्ये हेल्दी पावभाजी कशी बनवतात तो दाखवेल. येस, डायरेक्टेड बाय हर. आणि तुम्हाला माहितीच आहे की माझं डाएट कसं चालू होतं. ओबड चाललंय, बट चाललंय. सो ह्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा. आता आम्ही निघतो घरी, आम्हाला बिग बॉस मध्ये बघायचं आहे. ज्या एकदम मस्त झाली. ठीक आहे, तुम्ही दीदीकडे, तू आणि दीदी वगैरे पण फिरून आलात, बरोबर. आणि मग तू काय बोललेली मला की जोडव्या आणि कानातलं घ्यायचं आहे. आम्ही घेतलं. त्याच्यानंतर मी गाडी चालवत होतो. माझ्याकडे काय खिशे बिशे नाही, खिशातनं पडू शकतं, म्हणून पप्पांकडे दिलं. पप्पांच्या लक्षातच नाही, कधी खाली पडलं ते आम्हाला कळालंच नाही.
झालं म्हणजे जोडव्या आणि माझं ते सोन्याचं कानातलं लक्षच नाही त्यांचं. काय नुसतं. आणि मी हे आता असं चालू केलं, असं काय नाही म्हणजे करायला पाहिजे, पण आता त्यांना सगळं सांगतो तर मी असं सांगितलेलं ना, म्हणून विचार. आता काय विचारायचं त्यात. कानातलं मी घेतलेलं. अरे पण मग ह्या गोष्टी व्यवस्थित आधी ठेवायच्या असतात, त्याच्यानंतर स्कूटरवर बसायचं असतं. ते नाही, काय झालं माहितीये का, इथे तरी घाई पप्पांना असते. पिशवी दिलेली मी पाठी पिशवी, आणि पिशवी लहान होती कारण की ते सगळ्या गोष्टी छोट्याच होत्या ना, म्हणून पिशवी अशी लहानच होती. त्यांचं लक्ष, हातामध्ये एक मोबाईल होता आणि त्यांचं लक्ष काय गेलं माहिती ना, गाडी अशी झाली ना हुडूक, म्हणून ते शक्यतो खाली पडलं. त्यांच्या हातात लक्षच नाही की आपल्या हातात काहीतरी गोष्ट होती, काहीच नाही. आणि जोडव्यांचं तर ठीक आहे, हे सोन्याचं होतं. मग बघितलंच नाही, मग लक्षातच नाही आलं तुमच्या. मला सांगितलं नाही ना, विचार- आता खाली पोचल्यावरती आम्ही शोधत होतो, तर पप्पा बोलले की तिथे कुठेतरी हायवेवरतीच पडलं असणार. ते लेकरी नेहमी नुकसान करायच्याच याच्यात असतं. काय बोलायचं आता. त्याचं स्वतःची पण अंगठी हरवली त्याने. आणि मी त्यांना सांगितलेलं की एकदम नीट हे पैकी, काय आहे पण? हे अल्बम आहेत आपल्याला व्हिडिओ करायचे चाइल्डहुड फोटोजची, आणि मी त्यांना एकदम नीट पैकी सांगितलेलं की हे तुमच्या खिशात. पण तू तरी स्वतःची सोन्याची वस्तू घालून मोकळा व्हायचं ना. अरे घालणार कसं, मी विचार केला की उद्या सकाळी चांगल्या प्रकारे तेवढं घालेल. तेवढं ते हे जोडवीचं काय मला काय नाही वाटत, पण ते सोन्याचं तरी घालून टाकायचं होतं ना तिथल्या तिथे. म्हणजे हे पण माझी चुकी. मग माणूस घेतल्यावर पटकन घालतो ना. मी तिथूनच विचार काढून केला ठेवायचं. मी विचार केला की कधीतरी चांगल्या दिवशी घालेल, किंवा आता मग आम्ही आता बाहेर बघितलं फिरायला ना जाणार आहे चांगल्या तेव्हा दिवशी. घालेल. आणि हे माझं काळ झालेलं, हे ऍक्च्युअली सोन्याचं नाही आहे आणि ते सोन्याचं घातलं पाहिजे म्हणून. पण काय बोलायचं, यावर मंगळसूत्र. आणि मी त्यांना चांगल्यापैकी दिलेलं, आणि पिशवी पण नाही. मी त्यांना बोललेलो की ते काम करा, पिशवी. आता नाही, मग तोंड उघडत नाही. विचार तूच आता काय. मी तेच ना, स्वतःच्या चूक असले की असेच गप्प राहतात. आपली चूक होऊ दे की मग बडबड बडबड सगळं सुरू होते बरोबर. विचार, एकदा विचार तर. काय विचारू परत, ते अजून डोक्याला कशाला हे करून घ्यायचं, जाऊ दे. मी तर मगाशी बोललो तुम्ही त्यांना. दोघे पण नीट नाही सांभाळता आलं तुम्हाला. चांगली वेळ कशाला बघायला पाहिजे, पटकन माणूस तिथले तिथे घालून मोकळं व्हायचं. तू मोकळ झाली असती घालून. हा. माझं असं नाहीये, मी पहिला ते काय सोन्याची मस्त एक गोष्ट, काय बोलते मी, सोन्याची वस्तू घेतली असेल ती पहिले घरी आणतो, देवारात ठेवतो, मग घालतो. हा, मग झालं ना, देवारात ठेवलं. काय करू, आणि कुठे शोधू पण नाही शकत, कारण की ते अशा हायवे मध्ये रात्र झाली, सगळे ट्रक बिक जातात, ते कुठे शोधू पण नाही शकत. मम्मीचं तर ते प्लास्टिकच्या पाठीमागचं- पिशवीत होतं जोडव्या, माझं ते बॉक्स होता याच्यासाठी, जरा चांगले वेळे घेतलेलं ना म्हणून बॉक्स होता, त्याच्यामध्येच ते ठेवलेलं. दोन्ही पण गोष्ट गेल्या. तर प्लास्टिकची पिशवी आतली तिथे, चांदी तर ठीक आहे, बट ते सोनं होतं ना. होतं, कधी कधी होतं, काय करायचं आता. कधी कधी होत नाही, व्यवस्थित ठेवायची वस्तू असते ती. ह्या हातात पप्पांच्या कशाला दिलंस तू, मग ही तरी पिशवी होती, ह्याच्यात तरी टाकायला द्यायचं ना. ही पुढे लावलेली, मी विचार मग केला ती की, तरी राहिली असती, पुढे अडकवलेली असती तर त्याच्यात राहिली असते ना. मी विचार केला की माझ्या समोर वगैरे ठेवणार ती गाडी, माझा पाय बी लागला आणि पडायची, त्यापेक्षा तुम्ही बोला, तुम्ही तुमची सोन्याची वस्तू अशी खाली ठेवली असती का, खिशात किंवा एका माणसाच्या हातातच ठेवली असती ना. हा, मग हे काय, ह्याच्यात तुला राहिली नसते अशी अडकून. अरे आता काय आता. मग तूच आता घेऊन बसलास ना, मी काय बोलते का, ठेव ना आता, बस झालं. बळता येत नाही हातातल्या लिहे. आणि व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना, खिशात खिशात. जीन्स असते, शर्ट असतं, पिशवी लटकत अशी हातात ठेवून काय गरज आहे पिशवी हातात ठेवायची. अरे मग खिशात पडू शकतो म्हणून अरे तर ठेवलेलं. डिक्की आहे ना, पण तुमच्या स्कूटरला डिक्की आहे ना. काही बोलू नको आता. मग जर हातात सांभाळू शकत नाही तर मग डिक्की मध्ये ठेवू शकतो ना माणूस. आता आम्ही आमच्या पण वस्तू पर्स मध्ये ठेवतो, पर्स नाही पडून देत कारण अशी असते ना. तू मला काय बोलते, पप्पांना बोल, मी हरवलंय. हा, मग मी दोघांनाहीच बोलते. काय बघते. मी दोघांनाच बोलते ना, तुलाही बोलते आणि त्यांना पण. तुझी पण चुकी आहे, त्यांची पण चुकी आहे. माझी काय चुकी, अरे मी गाडी चालवत होतो. तुझी चुकी म्हणजे डायरेक्ट घातलं असतं तर ते बचत तरी झाली असती. ते काय घरी येऊन काढून पण देवाच्या समोर ठेवू शकलं असतं. जे सांभाळायला पाहिजे ते सांभाळता येत नाही, आणि तिकडे बरोबर लक्ष असतं. तिकडे त्यांना घाई लागलेली की चल निघूया, ते चल. मला माहिती आहे, ते घाईचीच पराक्रम असतात त्यांची. तू काय तर एवढं हे करते. नाही, पैसा नाही गेला म्हणजे 6,000 गेले नाहीत, हो ना. 6,000ची किंमत नाही तुम्हा लोकांना. आहे किंमत, कोण नाही हा, बोलत. मग हा मग काय, हा मग आता झालं गेलं, गंगेला मिळालं. लाव ना मला पटकन. रडते कशाला. कोण बोललं रडतंय? 6,000साठी मी रडणार. 2 तोळ्याचं हरवलं तेव्हा नाही रडली. 2 तोळ्याचं हरवलं, मग तेव्हा तुझं कुठे लक्ष होतं, अरे तेव्हा पण तर माझं मला लक्ष माझं नव्हतं. चांदीचं गेलं त्याचं काही नाही वाटत आहे. तू वस्तू घेणार नव्हतास, मग घेतलीस ना, मग तिथल्या तिथे पटकन घालून मोकळं व्हायचं. मला हे म्हणायचं. म्हणजे माझी चुकी आहे.
हा मग हा हरवलं त्याची चुकी नाही. ते जाऊ दे, हरवलं असतं कधी तू कानात घातल्यावर काय प्रश्नच आलाच नसता. माझी जोडवी गेली असती, ती काय मिळाली असती पटकन. त्याला पैसे जास्त लागत नाहीत. पण तुझं कानातलं घ्यायचं किती दिवस राहिलं होतं ना. नशीब ते कॉईन नाही दिलं, ते कॉईन पण म्हणजे गेलं असतं हातात ठेवण्यापेक्षा. पप्पा विसरता तुला माहिती आहे. मी होती का तिथे? हा सॉरी. हा आता मी मम्मी तू विचार कर, तू पुढे बसलेली असेल आणि मग मी अरे पण त्या पिशवीत टाकायचं. मग मी तेच बोलते, पिशवी पडली तरी तुला कळलं असतं ना. एवढी मोठी पिशवी पडल्यावर तू काय बघून पुढे गेला असता. म्हणजे इन द एंड माझी चुकी काढायची आहे. मी चुकी नाही म्हटलं, तुमच्याकडे कितीतरी प्रकार ठेवायला होतं. मग हातात कोणाला दाखवायला लटकवायचं होतं तुम्हाला? पप्पांना लटकवायचं होतं, हा, मला हो. लटकवायचं नव्हतं. मी कोणाला बोलते? मी नाव घेतलंय का कोणाचं? नाही ना, मी उत्तरं देते फक्त. पण मला तुझं ते सोन्याचं हे वाटतंय. तर किती दिवस आपण घ्यायचं राहून गेलं आणि आता अचानक 5,000 गेले तुझ्यामुळे तेच नुसती घाई घे. मी म्हटलं जायचंय तिथे, आपला ओळखीचा आहे तो, तिथनं घे. आता मला काय माहित होते तुम्ही दोघं पण असे दोघं मग लक्ष नाही. दोघं अरे पण करून सोन्याची वस्तू तू पॅन्टीमध्ये ठेवायची ना, का राहणार नाही का त्याच्यात? घेतलंच नाहीये मी, तुम्हाला पण सांगितलं नाही की मग प्रँक करणार आहे. ती मम्मी ऐकणार होती, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. आता असंच सांगतो मला की आम्ही घेतलंच नव्हतं. आता हे सोनं गेले म्हणून हा हे होशील. सो आता मस्त सगळं आम्ही गेलो. तुम्ही माझ्या भावाला पण भेटलात आणि मग माझ्या जुन्या बिल्डिंगच्या आमची नेबरहूड फॅमिलीला पण भेटलात. सो आजचा व्लॉगमध्ये मजा आली. आता आज आय गेस व्लॉगच आपण करूया. चॅलेंज व्लॉग मी करणार होतो बट तो तर राहिलाच. बट आणि त्याच्यानंतर अजून काय बोलणार होतो मी. आणि आता मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत, शैलेश, सिद्धेश. आम्ही हे स्कूलचे मित्र. आम्ही चाललो आहे असंच टाईमपास मुंबईमध्ये फिरायला, मरीन ड्राईव्हमध्ये वगैरे बसायला आणि मित्रांसोबतच चाललो आहे. आज 14 तारीख आहे म्हणून असा गैरसमज नको करून घेऊ की मी मला काय कोणत्या फरक मैत्रिणीसोबत पडतोय? चाललोय. नाही तर लगेच मित्रांबरोबर जा किंवा दीदीला फोन मैत्रिणीबरोबर करणार जा. की हा ना गेलेला, मला वाटतं ह्याचा काहीतरी आहे आणि हा मला सांगतच नाही, हे असं बोलणार. बोल ना. पण दीदीला माहिती आहे मी किती शार्प आहे ते. मला हा. बरोबर कळतं हे दीदीला माहिती आहे. शार्प आहे, बरोबर करतं, बट हे नाही पण कळलं. मला आताही माहिती आहे की नाही आहे ते. हा हा शार्प आहे, बरोबर कळतं, बट आतापर्यंत तुला हे नाही कळलं की मी आणि पप्पा तुझ्यासोबत प्रँक करत होतो, हा. की आम्ही सोन्याचं वगैरे काहीच घेतलेलंच नाहीये. हा बोलते कळतं वगैरे. कळतं, मला बरोबर कळलं. म्हणून मी पिशवी पण बघत होती रापून की हे लोक खोटं बोलतायत आणि पिशवी मम्मी खोटं नको बोलूस हा, तुझं सगळं ते निघालेलं. गौरव, बरोबर पण वाटलेलं की नाही वाटलेलं. वाटलेलं, कारण मला तू बोललास ना मी घेईन म्हणून मला खरं वाटलं. तुला कॉन्फिडन्स पप्पांवरती जास्त नाही की ते हरवतील. हा तेवढं आहे, तेवढं आहे. म्हणून मला ते खरंच वाटलं. पण बरं झालं, प्रँकच होता तो. जाऊ दे, चला आता मी जातो आणि तिकडची पण जरा क्लिप्स घेऊ आपण आणि मी तुम्हाला दाखवतो. सो कसा काय मित्रांनो, अरे सॉरी मी ब्लॉग ऑलरेडी चालू केलेला आहे आणि मग मी तुम्हाला नंतर मी तुम्हाला तसं सांगितलं की मी आता चाललोय माझ्या मित्रांसोबत फिरायला. व्हॅलेंटाईन्स डे नाहीये माझा काय, आम्ही असेच मित्र वगैरे सगळं. व्हॅलेंटाईन संपलेलं आहे व्हॅलेंटाईन डे साठी हार्ट भेटलेलं आहे. ह्याला तर तुम्ही बघितलंय, शैलेश हा आहे, सिद्धेश हा कधी भेटला नाही. आता गाडी चालवण्यावरती जरा फोकस करतोय. माझी ऑलरेडी फाटलेली आहे कारण की मी कधी यांच्यासोबत गाडीमध्ये बसलो नाहीये. दॅट इज वाय. ह्याला ब्लॉग स्टार्ट करायचा होता. बोल काय ब्लॉग मध्ये बोलायचं तुला. आता आम्ही आलो वर्ली सिंग ब्रिजला. ह्याला वर्ली सिलिंग बघायचं होतं म्हणून आम्ही प्लॅन केला की चला 14 फेब्रुवारीच्या रात्री आपण जाऊया. फर्स्ट टाइम मध्ये पोंबलला वर्ली सिंग ब्रिज. मी वर्ली सिलिंग अच्छा हा बोलला. बट प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही आलोय पण आम्हाला ते तारच दिसत नाहीये म्हणून येऊन काय फायदा नाही झाला. म्हणजे तुला कळायला पाहिजे होतं ना. त्यांना पण दाखवू आपण कुठे दाखवतो ना, थांब एक सेकंड. हे बघा जर असं तरी वाईब येते. तू बघ, तुला वाईब हवी होती, तू पुढे बघ. भारी वाटतं वर्ली सिलिंग. ह्याच्यासाठी आपण फक्त इथपर्यंत आलोय की हे एन्जॉय करायला. प्लॅन होता बट बोलो की पहिला इथे जाऊया, पुढे बघू काय मरीन्सला जरा खायला वगैरे काय भेटतं का ते बघू आणि मग जाऊ. आता जरा हे एन्जॉय करतो आणि आपण परत भेटूया. बाय बाय. एक रिक्षावाली बोलतोय, एक सायकलवाली आली. ते रात्रीचं असतं ना मुंबईमध्ये सायकल चालवायचं, कॅम्पेन्स वगैरे असतात. झालं असतं आमचं. आपण जाऊया कधीतरी, जाऊया, मजा येते. आता आम्ही आलेलो आहे कोस्टल रोडला. हा दाखव त्यांना. भारी आहे बेटा, एक्सपिरियन्स हा भारी आहे. आम्हाला करायची इच्छा होती. असंच बघितलं आम्ही, चेंज केलेला रस्ता मरीन्स ड्राईव्हला, बट हे कोस्टल रोड बघितलं तर सिद्धेश बोला की जाऊया.
परत इकडे मारून इथे आलोय आपण. काय व्हॅलेंटाईन डे होता आमच्या तिघांची तर काय गर्लफ्रेंड नाही आमच्याकडे फिरतोय. ब्रेकेबल हार्ट आहे आमच्याकडे आम्ही एकमेकांना शेअर करतोय आणि अशा प्रकारे आता आम्ही मस्त नाईटला निघतो आणि उद्याची आहे शिवरात्र Full म्हणजे जाऊन 12 वाजून गेलेले आहे, शिवरात्र लागलेली आहे आणि आता आपण आम्ही- पाण्यात आहे आता आम्ही हा, आता पाण्याच्या actual मध्ये मधोमध पाण्यात आहे. पाण्याच्या मध्ये आहे आम्ही ऍक्च्युली ऑलरेडी. मी इमॅजिन केलेलं की जरासं तरी ओपन ठेवलं असतं पाण्यातला दिसलं तरी असतं काहीतरी, बट दॅट इज नॉट पॉसिबल फर्स्ट टाइम आम्ही टेक्नॉलॉजी. एक्सपिरियन्स करतो आहे पण शैलेश ऑलरेडी शोधतो मी तुम्हाला पण आहे. सांगतो हा नाही, तर आम्ही काय तुमच्याकडे कोण आहे? exactly. Comment आता करा खास तुम्ही. आमच्याकडे गौरांचा ह्याचं चालू ब्लॉगर आहे आहे. माझं काय नाही, मी आता नाही शोधत याच्यासाठी आहे. पोरगी आम्ही बघतोय ह्याचं शैलेश, शोधतोय. आम्ही हा, गौरांचं sorry. आमंत्रण देतो तुम्हाला गौरांग बघा त्याला जरा pin कर. गौरांसाठी. हा ह्याचं मी काय आयडिया serious पण करतो. अजून आता जरा हे आम्ही एक्सपिरियन्स करतो, बघू हा कुठे रस्ता चाललाय आम्हाला नाही माहितीये. कुठे चाललाय आम्हाला नाही माहितीये. आम्ही फक्त चालतच चाललोय, कुठे जाईल तिकडे जाईल बघू कुठे जातो. आलाय वाटतं मजा एंड घेऊया पॉइंट आलाय, बघू आता कुठे चाललाय, भेटूया परत. हॅलो गाईज, आता आम्ही मरीन फिरतोय. हा बघा हा कसा, अरे माझं पहिल्यांदा आहे पोलिसला बाबा. पण दाखव, पोलीस कसे हे पाठवून बघा देतात आम्ही बघा. इकडे मरीन लाईन्सला फिरतोय, पोलीस लोक फक्त गुड स्टार्ट येस. आता काय करतात माहितीये, इकडे आम्ही येतोय आणि पोलीस सगळ्यांना हाकलतो. हे बघा गर्दी बघा. आमचा बोलू तरी दे. ऑब्विस रिझन सगळ्यांना हाकलतो, बरोबर. मग लोक काय करतात, इकडनं पोलीस गेला मग तिकडे जातात, कॅमेरा आडवाच पकडतो. बरोबर आहे. इकडनं पोलीस गेले मग तिकडे जातात, पोलीस तिकडे पोहोचले मग परत इथे येतात. पोलीस आता आले, आपल्याच हातावरती पहिला दांडा मारते आणि मोबाईल खाली पडला पाहिजे ब्लॉगरच्या अंगात एवढं मस्त आहे, त्याला ब्लॉक काढायचं होतं. आपण ब्लॉक करूया. हा, याला हे पहिले गाडीमध्ये उचलू टाकायला होतं. हे बघा आता हॅलो काहीच चालू आहे कधीपासून. सो आम्हाला जरा भूक लागलेली, ते इकडे एक अण्णा इडली म्हणून भेटलं, बट तिथे आम्ही अण्णा इडली वगैरे काय घेत नाही. आम्ही असंच काहीतरी रोल घेतलाय, माहिती नाही काय. हा विचारतो आतमध्ये की उसके अंदर क्या डालेंगे वो तो बताओ. मी बोललो की भाई जे दिसेल ते खाऊया. आता मेक्सिकन रोल घेतलाय, फलाफल रोल घेतलाय, कॅसे दिये पण होता बट नाही घेतला. पनीर खायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही दोघांनी सेम घेतलं आणि फलाफल रोल घेतलाय. आता काय कळत नाही, आम्ही इथेच फक्त फिरतोय. वाईब वगैरे सगळे एकदम भारी, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग वाईब गाय खूप भारी आहे. बोल वाईब इज सो नाईस हियर. तुझं इंग्लिश काय निघतंय, मराठी बोल ना. मी पण तेच विचार करतोय की पुढच्या एवढे Saturday ला सगळे bike लोक घेऊन का ये. बसलेत. हा बाईक घेऊनच येऊ इकडे फिरायला भेटेल, याला बघायची इच्छा होती. किती लोक बसलेत भाई, टाइमपास करतायत, एन्जॉय. आम्ही असं आलो टाइमपास मन्नतकडे, विचार केला की मन्नतच्या येते मन्नतच्याच बाहेर लावले. असंच बघायची इच्छा झाली आम्हाला की चला जरा बँड स्टँड वगैरे फिरू. हा तिकडे गेला एकटाच, त्याला काही इंटरेस्ट नाही. आम्ही वाट बघत होतो की कधी येतो, हाय ॲटलिस्ट हाय करायला तरी येईलच. आम्ही एवढं आलोय तर बोल बोलो पण असं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे म्हणतात, आम्ही पण एक दिवस घे जा माग एक वाटी साखर माग. सलमान खानचं पण बघायला आलेलो गॅलेक्सी. आता कळत नाही आपल्याला की ही बिल्डिंग आहे की ती आतमधली गॅलेक्सी बिल्डिंग आहे. ह्याने एक लॉजिक बरोबर लावला की इकडे काय बाहेर प्रोटेक्शन नाही आहे, ह्याच्या आतमध्ये आहे, म्हणजे ह्याच्या आतमधलं ते असेल गॅलेक्सी. सो सकाळ झाली, मम्मीचा प्रँक सक्सेसफुल झालेला. हा अशी कसला? नुसती अशी करत होती मम्मी. हा, मग राग आला की माणूस कसं करणार, हसणार. आणि आंघोळीवरनं आली आणि कळत नाही तू नुसतं असं करत होती. मी तरी ट्राय केलं सगळं कॅप्चर करायचं. म्हणजे कधीच रात्रीचं बोलतो ना? रात्रीचं हो. हा. मग बरोबर आहे, वस्तूची काही किंमत नाही का? आम्ही ह्याच्यातून आलेलो आहे त्यामुळे आम्हाला किंमत आहे त्याची. आणि मग पप्पांनी फायनली मम्मीला जोडव्या आणलेल्या आहेत. भारी आहे ना डिझाईन भारी आहे ना. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि भेटूया परत विथ अनदर चॅलेंज, काहीतरी समथिंग. ओके.